हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवणार आहे कुरकुरीत आणि रसरशीत अशी जिलेबी। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि 10 ते 15 मिनिटांमध्येच ही जिलेबी तयार होते, म्हणूनच आपण याला इन्स्टंट जिलेबी असं म्हणूया। चला तर मग बघूया ही इन्स्टंट जिलेबी कशी बनवायची। जिलेबी बनवताना सगळ्यात पहिल्यांदा आपण पाक करून घेऊया। पाक बनवण्यासाठी असं खोलगट आणि पसरट पॅन घ्यायचा, त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची। आपण ज्या वाटीने मैदा घेणार आहे त्याच वाटीने सगळं साहित्य घ्यायचं आहे। 1 वाटी साखरला आपण 1 वाटी किंवा त्यापेक्षा थोडंसं अगदी थोडंसं कमी पाणी घालायचं। मैदा, साखर, पाणी आपण एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे, त्यामुळे आपली जिलेबी अजिबात बिघडणार नाही। पाकाला एकदा उकळी आली की सतत हलवत आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे। पाक येण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये आपला पाक तयार होईल। माझा पाक तयार होतोय, पण तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या। पाकाला अधूनमधून सारखं ढवळत राहायचं आहे, म्हणजे साखर व्यवस्थित विरघळली जाते आणि आपला पाक एकसारखा होतो। जिलेबीसाठी लागणारा पाक हा आपल्याला सैलच ठेवायचा आहे, कारण जिलेबी आपण त्यामध्ये बुडवणार आहे आणि नुकतीच 3 ते 4 सेकंदामध्ये बाहेर काढणार आहे, त्यामुळे पातळ पाक असला की पटकन जिलेबीमध्ये शिरतो। जास्त वेळ पाकामध्ये जिलेबी बुडवून ठेवली तर जिलेबी आपली मऊ पडते, कुरकुरीत राहत नाही। त्यामुळे पाक व्यवस्थित असला की जिलेबी पटकन त्यामध्ये टाकायची आणि अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये बाहेर काढायची। पाक थोडासा दाटसर होत आला की चमच्यावर घेऊन चेक करायचं आणि फक्त थोडासा चिकट होतोय इतपत झाला असेल तर आपला पाक तयार होतो। त्यामध्ये थोडीशी इलायची ऑप्शनल आहे, नाही घातली तरी सुद्धा चालेल। आणि आपण इथे फूड कलर घालणार आहे, त्यामध्ये तुम्ही केशरी किंवा पिवळा कोणताही घालू शकता। केशरी कलर जिलेबीसाठी खूप छान दिसतो। त्यानंतर चमच्याने हलवून तो कलर पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाक बघू शकता, अगदी पुढे पण गेलेला नाही आणि एकदम पातळ पण नाही, तर अशा पद्धतीचा पाक आपल्याला ठेवायचा आहे। चमच्याने जर असं वरती धरलं तर त्याचा लास्टचा थेंब तार धरत नाही आणि पटकन खाली पण पडत नाही, तर अशा पद्धतीचा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जिलेबीसाठी जे लागणार आहे ते बॅटर बनवून घेऊया। त्यासाठी अगोदर खोलगट असं ज्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करू शकू असं मोठं भांडं घ्यायचं आहे। मी त्याच वाटीने पुन्हा 1 वाटी मैदा घेतला आहे आणि सेम वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। मैद्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा तूप घालायचं आहे। तुपामुळे आपल्या जिलेबीला छान चव येईल। तर तूप आणि मीठ पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे। तूप आपल्याला मेल्ट करून घ्यायचं नाही, घट्टच तूप वापरायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी करून यामध्ये आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। जिलेबीचं बॅटर हे चमच्याने व्यवस्थित फेटलं जात नाही, त्याच्या गुठळ्या मोडल्या जाणार नाहीत, त्यामुळे हा चमचा मी बाजूला ठेवते आणि आता त्यानंतर आपण हातानंच हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यामध्ये मी ही सिक्रेट एक गोष्ट घातलेली आहे, ती म्हणजे इनो। आपल्याला इनोज हे पीठ आपण फेटायच्या अगोदरच इनो मिक्स करायचं आहे, त्यामुळे अगदी सगळ्या पिठामध्ये इनो चांगला मिक्स होतो। तर एकसारखं असं फिरवून हाताने वरती उचलून बघायचं। हे बॅटर आपल्या हातातून एकसारखं असं खाली पडलं पाहिजे, तरच आपलं बॅटर फिक्स झालंय हे कळतं। पण जर तुटक तुटक पडत असेल तर एकसारखं असं अजून फेटून घ्यायचं आणि त्यानंतर चेक करायचं। तर हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे जिलेबीसाठीचं। जिलेबी बनवण्यासाठी आपण कोणतीही प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची, म्हणजे जशी दुधाची पिशवी असते तशा पद्धतीची पिशवी घ्यायची, किंवा आपली पायपिंग बॅग असते ती घेतली तरीसुद्धा चालते। त्याच्या एका कडेला असं बॅटर भरून वरनं दाबून घ्यायचं आणि पिशवीला एकदम छोटासा कट मारायचा, जिथून आपली जिलेबी व्यवस्थित पडते। त्यानंतर सप्पई अशा पसरट पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे। जिलेबीसाठी आपल्याला जास्त तेल लागत नाही, त्यामुळं थोडंसं तेल घेतलं तरीसुद्धा चालतं। त्यामध्ये अशी एक गोळी टाकून बघितली, ती पटकन वर येते, म्हणजे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे। तर त्यानंतर आपण गोल गोल करून अशा व्यवस्थित जिलेबी पाडून घ्यायच्या आहेत। जिलेबी पाडायला खरंच खूप मजा येते। अशी व्यवस्थित गोल गोल करून आपण सगळ्या जिलेबी करून घ्यायच्या। जिलेबी तेलात अशी सोडत असताना आपण हाय गॅस ठेवला तरीसुद्धा चालतो, पण त्यानंतर आपण गॅस स्लो करायचा आहे आणि स्लो गॅसवरच जिलेबी भाजून घ्यायची आहे। भाजायला अगदी कमी वेळ लागतो,
जिलेबी पटकन भाजली जाते। थोडीशी कडक झाली की मग आपण त्याला पलटी मारून दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे। आपण जास्त वेळ भाजायची नाही, जसं की त्याचा कलर हा ब्राऊन येईल। त्यानंतर आपण पलटी करून घेतल्यानंतर थोडीशी भाजून झाली की लगेचच पाकात टाकून घ्यायचं आहे। जिलेबी पाकात टाकत असताना आपला पाकसुद्धा गरम असायला हवा, त्यासाठी मी गॅस ऑन करून घेतलेला आहे पाकाचा सुद्धा। आणि गरम पाकामध्येच आपण गरम गरम जिलेबी टाकायची आहे। त्यामुळे काय होतं की पाक पटकन जिलेबीमध्ये शिरतो आणि आपली जिलेबी ही कुरकुरीत राहते। तर ही जिलेबी बराच वेळ कुरकुरीत राहते, मऊ अजिबात पडत नाही। तर बघा, लगेचच ही जिलेबी मी पाकातून बाहेर काढते। तर आपल्या जिलेबी एकदम परफेक्ट कुरकुरीत आणि एकदम रसरशीत झालेल्या आहेत। 1 वाटी मैद्यामध्ये खूप साऱ्या जिलेबी बनवून तयार होतात, त्यामुळे आपण घरच्या घरी अशा भरपूर जिलेबी बनवू शकतो। आपण बाहेरून जे जिलेबी घरी आणतो त्याचं बॅटर आदल्या दिवशी बनवून ठेवलेलं असतं, ते भिजण्यासाठी अगदी 12-14 तास ते भिजत ठेवलेलं असतं। त्यामुळे त्या जिलेबी वेगळ्या असतात, त्यामध्ये दही मिक्स केलं जातं। पण आपण इन्स्टंट करतो त्यामुळे फक्त आपण इनो मिक्स केला आहे आणि लगेचच जिलेबी तयार केल्या आहेत। आपल्याला जास्त वेळ बॅटर भिजत ठेवण्याची गरज नाही आणि पटकन बनवून तयार होतात। अगदी कधीही मनात आलं तरीसुद्धा अशा जिलेबी आपण बनवू शकतो। ही इन्स्टंट जिलेबी आपण अगदी वाढदिवसासाठी किंवा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या नाश्त्यासाठी, घरातील छोट्या छोट्या कार्यक्रमांसाठी घरातल्या घरात भरपूर अशा जिलेबी आपण बनवू शकतो। अगदी 1 वाटी पिठामध्ये किती जिलेबी बनलेल्या आहेत ते सगळं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। या जिलेबी तेलामध्ये जास्त वेळ आपण नाही ठेवायच्या, ब्राऊन होईपर्यंत अजिबात ठेवायच्या नाहीत। त्यामुळे काय होतं की कुरकुरीत तर होतं, पण त्यानंतर त्यामध्ये पाक शिरायला थोडा वेळ लागतो आणि मग थोड्या वेळानंतर ही जिलेबी मऊ पडते। त्यामुळे अगदी हलवत हलवत थोड्या वेळातच जिलेबी आपली भाजून होते। मग थोडीशीच भाजली की पटकन आपण पाकामध्ये टाकून घ्यायची, त्यामुळे आपली जिलेबी ही कुरकुरीत राहते आणि त्यात रसरशीत पाकही शिरतो। इथे तेल थोडंसं कमी झालं होतं म्हणून मी अजून थोडंसं तेल घालून घेतले आणि ते गरम झाल्यानंतर पुन्हा जिलेबी करायला सुरुवात केली आहे। या जिलेबीसाठी आपण राईस फ्लॉवर, कॉर्नफ्लॉवर असा कोणत्याही पिठाचा वापर केलेला नाही, फक्त आणि फक्त मैद्यापासूनच या जिलेबी आपण बनवलेल्या आहेत। खरंच बराच वेळ कुरकुरीत राहतात आणि अगदी रसरशीत सुद्धा राहतात। तर अशी मैद्याची जिलेबी तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।